श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आपण आज करणार आहे तांदळाची इडली। त्यासाठी अर्धा किलो तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ रात्री 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालायचे। हे मिश्रण निदान 6 तास तरी भिजले पाहिजे। आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ 6 तासांनी बारीक करायला घ्यायचे व त्यामध्ये पोहे अर्धी वाटी स्वच्छ धुवून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं तांदूळ बारीक करून घ्यायचे। तर इडलीसाठी मिश्रण आपल्याला रवाळ असे बारीक करून घ्यायचे, पूर्ण बारीक करायचे नाही। एका मोठ्या पातेल्यात हे मिश्रण काढून घ्यायचे। त्यानंतर उडदाची डाळ पूर्ण बारीक करून घ्यायची आणि ते मिश्रण एकत्र टाकून एकजीव करून घ्यायचे। अगदी तसेच पोहे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये मिसळून घ्यायचे। मिश्रण जास्त पातळ करायचे नाही। आपले मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण 5 ते 6 तासांनी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचे। तर 6 तासांनी माझे पीठ तयार झाले। पण अगोदर आपण सांबारसाठी 1 वाटी तूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि ही डाळ आपण कुकरमध्ये घालायची। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा टोमॅटो आणि 2 मिरच्या व 1 बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचे। यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता आणि दुधी भोपळा घातला तर सांबारची चव 1 नंबर होते। माझ्याजवळ नव्हता म्हणून मी घातलेला नाही, पण तुम्ही घाला। माझ्याजवळ जे पदार्थ असतात तेच मी घालून करते। मग आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद आणि कुकरला झाकण लावून द्यायचे। कुकरला डाळ शिजूपर्यंत आपण आपले इडलीचे पीठ कसे भिजले आहे ते बघूया। मग आपण इडली करायला घेऊया। मग घेतले इडली पात्र। इडली पात्रात 1 तांब्या पाणी घालायचे आणि इडलीच्या सगळ्या प्लेटांना अगोदर तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपली इडली त्या भांड्याला चिकटणार नाही। तेल लावल्यावर इडली ही व्यवस्थित निघते। तेल लावून झाल्यावर त्या मिश्रणात आपल्याला घालायचा आहे सोडा। सोडा घातल्यावर मिश्रण एकसारखे हलवून घ्यायचे आणि इडली प्लेटमध्ये हे मिश्रण सर्व घालून घ्यायचे। मिश्रण घातल्यावर पात्राला झाकण ठेवून द्यायचे। 10 ते 15 मिनिटांनी इडली शिजून तयार होते। तर आपण बघूया इडली कशी झाली आहे। इडली चेक करताना आपण चाकूचा वापर करूया, म्हणजे आपल्याला कळेल। तर हे बघू शकता चाकूला पीठ लागलेलं नाही, म्हणजे आपली इडली तयार आहे। तर ह्या इडल्या आपण काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता की इडली पात्राला इडली जरासुद्धा चिकटलेली नाही, एकदम परफेक्ट अशी इडली तयार आहे। इडली तयार होईपर्यंत आपली डाळ शिजून तयार होते। ही अशी डाळ गिरगिरीत शिजली की रवीने ते घोटून घ्यायची। मग करायचं आहे आपल्याला सांबार। पातेल्यात घालायचं आहे 2 चमचे तेल। तेल कडलं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी। मोहरी कडकडीत भाजली की घालायचं आहे जिरे। जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती पण घाला। मग घालायचं आहे शेवग्याच्या शेंगा। माझ्याकडे बारीक होत्या पण तुम्ही मोठ्या घाला। त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 छोटा चमचा हिंग पावडर। मग हे हलवून घ्यायचं, हे बघू शकता। मग यामध्ये घालायची आहे शिजवलेली डाळ, 1 चमचा चटणी, 1 चमचा सांबर मसाला, 1 चमचा लाल तिखट घालून सांबार हलवून घ्यायचे व वरून असे चिंचेचा कोळ घालायचा। माझ्याकडे चिंचेचा कोळ नव्हता म्हणून मी घरातली चिंच भिजत घातली होती। चिंचेचे पाणी घाला किंवा तेलात चिंच भाजला तरी चालेल किंवा वरून टाकला तरी चालतो, पण चिंचेचा अर्क त्यात उतरला पाहिजे। वरून मग चवीपुरते मीठ घालायचे आणि आपल्याला जेवढे सांबार पाहिजे तेवढे त्यात गरम पाणी घालून घ्यायचे आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची व आपल्या आवडीनुसार त्यामध्ये गूळ घालायचा आहे। तर तयार आहे आपलं सांबार। या पद्धतीने केला तर मुलांनाही खूप आवडेल। मग आपल्याला तयार करायची आहे खोबऱ्याची चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेलं खोबरं, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ घालायची। मग त्यात घालायचं आहे आपल्याला 1 चमचा दही। हे सर्व घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे व चटणीला तडका मारून घ्यायचा। तर मी इथे घेतलंय पातेलं, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा। मग घालायचं आहे मोहरी। मोहरी कडकडली की घालायचं आहे जिरं। मग घालायचा आहे कढीपत्ता। ते झाल्यावर त्यात बारीक केलेली पेस्ट घालायची व चवीपुरतं मीठ घालायचं। मग घालायचं आहे थोडं पाणी आणि थोडीशी साखर टाकायची। तर तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी। तुम्ही बघू शकता जास्त पातळ करायचं नाही, मध्यममध्ये ठेवायची आणि चटणी उकळायची नाही। फोडणी दिली की लगेच 2 मिनिटात गॅस बंद करायचा। तर तयार आहे आपली इडली, सांबार आणि चटणी। इडल्या 2 प्रकारच्या असतात, एक तांदळाची आणि एक रव्याची। मी यावेळी तांदळाची केली आहे, पुढच्या वेळी रव्याची करून दाखवेन। जर रेसिपी आवडली तर नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून बघा। चला तर मग या इडली खायला। श्री स्वामी समर्थ।